यायचं आहे. संजय नगर आणि गोरखामत दोन्ही टीम यायचं आहे. हॅलो, चला आपण आता वळतोय बक्षीस वितरणकडे. तरी मी विनंती करतो आपण सर्व संघ जे विजय संघ आम्ही तोपर्यंत सर्व विजय संघांना मुख्य व्यासपीठासमोर आहे. पहा, पाचही विजेते संघाने मुख्य व्यासपीठासमोर येऊन अगदी लाईनीमध्ये उभे राहायचे. काही क्षणामध्ये साई तर चला मित्रांनो, आपण लगेच बक्षीस वितरणकडे वळूया. खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली होती. ग्रामस्थ मंडळ व संजय नगर क्रिकेट संघ यांच्या विद्यमानानं खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली होती आणि या स्पर्धेमधील आज शेवटची रात्र आपण पाहिली आणि अगदी या स्पर्धा आज संपन्न होत असताना आपण पाहतोय. बक्षीस वितरणकडे वळतोय मित्रांनो. पहा, या स्पर्धेमध्ये खरे तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे किताब जाते. खेळाडू आहे पलसाई पळसदरी संघाचा, नाव आहे समीर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, तब्बल 5 विकेट त्याच्या नावावरती राहिले. समीर आपण यायचं पहा, लगेच हे पारितोषिक घेण्यासाठी यायचंय पहा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचे किताब समीरच्या नावावरती राहिलं जातं. पलसाई पलसदरी टीमचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून तब्बल 5 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्या आणि त्याच नंतर खरं तर या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचे किताब जाते त्या खेळाडूला. समीरला मी विनंती करू आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय पहा. तिथून मात्र इथे मोहनच्या पवित्र शुभ असते हे पारितोषिक दिलं जाईल. पलसाई पलसदरी टीमचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 5 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे किताब जाते त्या खेळाडूच्या नावावरती. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आहे अजय वाघमारे, गाव आहे मालवाडी. एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून तब्बल 57 धावा या स्पर्धेमध्ये त्या फलंदाजानं कुठल्या आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. अजय वाघमारे ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ठरला. बा अजय पण यायचंय हे पारितोषिक घेण्यासाठी. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून 57 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या गेल्या.
मोहनला मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते मात्र या खेळाडूला खरं तर बेस्ट बॅट्समनचं किताब द्यायचं बा. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. तब्बल 57 धावा या फलंदाजानं कुठल्या आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. आणि या स्पर्धेमधील 6व्या क्रमांकाकडे आपण ओळखणार आहोत मित्रांनो. विनय पवार कुठे असतील त्यांनी आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचे पहा. या स्पर्धेमधील 6वा क्रमांक पटकवणारा संघ ठरलाय गौर कामत संघ. आपण संपूर्ण टीम घेऊन हे पारितोषिक घेण्यासाठी यायचे पहा. गौर कामत संघ संपूर्ण टीम घेऊन आपण याचे पहा हे पारितोषिक घेण्यासाठी. या स्पर्धेतील तब्बल 6व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. गौर कामत संघाचा संघ नायकांना संपूर्ण टीम घेऊन आपण याचे पहा हे पारितोषिक घेण्यासाठी. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिला. आणि खरं तर आम्ही मुख्य आयोजकांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते हे खरं तर पारितोषिक आपल्या पवित्र शुभ असते द्यायचं पहा. जबरदस्त खेळ त्या संघाच्या माध्यमातून राहिला. आणि खरं तर या स्पर्धेमधील तब्बल 6व्या क्रमांकावरती त्यांना मात्र इथून थांबावं लागलं गेलं. चांगला खेळ त्यांच्या देखील माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिला गेला. त्यांना देखील देऊया पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. चांगला खेळ केला त्याच्या माध्यमात आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. शेवटची रात्र आपण पाहिली. आणि या स्पर्धा खरं तर आज संपन्न होत असताना आपण पाहतोय गौर कामत संघ ठरलाय 6व्या क्रमांकाचा पारितोषिक. त्यानंतर या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ विजय असो पलसदरी संघाचा संघ नायक या ठिकाणी याचे पहा. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय पलसदरी संघ. संपूर्ण टीम घेऊन आपण याचे पहा. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळाला नाही. या स्पर्धेमध्ये तब्बल 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम पलसदरी संघ. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या पवित्र शुभ असते मात्र असा खरं तर पारितोषिक दिलं जात आहे. तब्बल 5वं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पलसदरी संघाला लगावलं गेलं. आणि या स्पर्धेतील चौथं क्रमांक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल पलसाई पलसदरी संघ. संघनायक आपण याचे बा पलसाई पलसदरी संघ. आपण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतील तब्बल 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय पलसाई पलसदरी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ तुमच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमधील तब्बल 4थ्या क्रमांकावरती थांबावं लागलं गेले पलसाई पलसदरी टीमला. आणि त्यानंतर या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. वैयक्तिक अजून एक बक्षीस पेंडिंग आहे मित्रांनो या स्पर्धेतील मालिकावीर. कुठेही जाऊ नका. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला वंजारवाडी संघ. वंजारवाडी संघ आपण यायचं बा लगेच पारितोषिक घेण्यासाठी. चांगला खेळ त्याच्या देखील माध्यमातून राहिला. आणि या स्पर्धेतील तब्बल 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय संजय नगर क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून करतरी नाईट शृंखला आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज स्पर्धा करतरी याच ठिकाणी आज संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. वंजारवाडी संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. आणि चांगला खेळ त्याच्या देखील माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिला. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ पुढील वाटचालीसाठी नेक्स्ट मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमधील रनरअप ठरलेला संघ जवळपास आपल्याला पाहायला मिळाला तो संघ आपण पाहू शकाल मालवाडी संघ. चला मालवाडी संघ आपण यायचे पहा लगेच. चांगला खेळ राहिला त्याच्या माध्यमातून मेगा फिनाले केलत असताना माथेरान संघाच्या विरोधात केलत असताना मात्र फार चांगला खेळ. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमधील रनरअप संघ ठरला जातोय टीम मालवाडी संघ. जबरदस्त खेळ सचिन एरड माथेरान संघाच्या विरोधात केलत असताना या स्पर्धेमध्ये त्यांना मात्र 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ठरलं जातं. जबरदस्त खेळ त्याच्या देखील माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमधील रनरअप संघ आपण पाहू शकाल मालवाडी संघ. मालवाडी संघाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ
टीम सचिन 11 माथेरान संघ। माप्या सभी या स्पर्धेमधील आपण सिरीज घेऊया मालिकावीर। या स्पर्धेमधील मालिकेवीराचा किताब जात आहे टीम आहे सचिन येलोड माथेरान संघ। खेळाडू आहे अजय बसमा, 6 विकेट 105 धावा। एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा किताब अजय बसमाच्या नावावरती राहिला। भरपूर चांगला खेळ अजयच्या माध्यमातून जरूर आपल्याला या स्पर्धेमध्ये राहिलं। बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय। अनेकदा बरेच मैदान या खेळाडूने गाजवले। सोशल मीडियावरती देखील बराचसा मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि खरं तर संजय नगर क्रिकेट स्पर्धेमधील मालिकावीराचं किताब जात आहे टीम सचिन येलोड माथेरान संघाची रन मशीन अजय बसमा ठरलाय। या स्पर्धेतील मालिकावीर तब्बल 6 विकेट 105 धावा। मात्र भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिला आणि या स्पर्धेतील मालिकावीराची स्पोर्ट सायकल अजय बसमाच्या नावावरती। मित्रांनो या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय आणि आज नेहमीच जर का पाहायला गेला तर एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय। डबल बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट रायगड प्रीमियर लीगची 2 व्हीलर बाईक याच खेळाडूच्या नावावरती राहिल्या आणि तोच खेळाडू ठरला या स्पर्धेतील मालिकावीर। 105 धावा 6 विकेट मिळवत असताना फार चांगला खेळ। अजयला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा। आणि त्याच नंतर या स्पर्धेतील चॅम्पियन संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ चला माथेरान संघ पण यायचे पहा। संपूर्ण सेना घेऊन आपण यायचे हे पारितोषिक घेण्यासाठी। जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला। मालोवाडी संघाच्या विरोधात खेळत असताना 1 चेंडू 2 धावांची गरज असताना तो सामना जिंकला होता। अक्षरशः रुपेश दादाने एक चौकार ठोकला होता आणि तिथून तो सामना जिंकला होता टीम सचिन येलोड माथेरान संघ। संपूर्ण सेना घेऊन यायचे पहा। सर्व खेळाडू पाठीराखे सर्वांना घेऊन आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यायचे पहा। तब्बल या स्पर्धेमधील खरं तर चॅम्पियन संघ बनलाय टीम सचिन 11 माथेरान संघ। जबरदस्त खेळ राहिला टीम सचिन येलोड माथेरान संघाच्या माध्यमातून। या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना मी इन्व्हाइट करतो की आपल्या पवित्र शुभ असते या स्पर्धेतील चॅम्पियन संघाला चॅम्पियन ट्रॉफी द्यायचे पहा। भरपूर चांगला खेळ राहिला सचिन येलोड माथेरान संघाचा आणि या स्पर्धेतील खरं तर संजय नगर चषका मधील चॅम्पियन संघ आपण पाहतोय टीम सचिन येलोड माथेरान संघ। सचिन येलोड माथेरान संघाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा पण निश्चित देऊया। सर्व विजयी संघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन। घरी जाताना मित्रांनो सावकाश जा, व्यवस्थित जा। आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे ही देखील काळजी घ्या, कारण दिवस पूर्ण रात्रभर आपण देखील जागलात। या स्पर्धेमध्ये अक्षरशः उजाडलं गेलं ही स्पर्धा खरं तर संपन्न होत असताना। आणि खरं तर घरी जाताना मी एकच सांगू की घरी जाताना अगदी व्यवस्थित जा, काळजीपूर्वक जा आणि घरी आपली कोणतरी वाट पाहत आहेत हे देखील लक्षात घ्या असू द्या। आणि खरं तर ही स्पर्धा इथे संपल्याचे आम्ही जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।